हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर इकडं चाललेली माझी सगळी दसऱ्याची साफसफाई आवराआवरीची. तर तब्येत काय ठीक नाही आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत. दसऱ्याची साफसफाई केली चालू. साफसफाई करायला भरपूर असा घर सगळं असा पसारा पडलेला आहे. तर मी अगोदरच आजपासूनच चालू केली का दसऱ्याचं काम करायला, साफसफाई करायला. बळा इकडं एवढी मोठी अशी भांडी पडलेत आणि खूप असं मला तर असं थकवा आलेला आहे. तर 8-10 दिवस झाले सगळेजण आजारी. काय माझी तर काय तब्येत व्यवस्थित होईना झाली. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं, अक्षदाला तर ॲडमिटच केलं होतं आम्ही. तर करावंच लागलं होतं. इकडं सगळा भरपूर असा पसारा पडलेला आहे. त्याला म्हणलं एक एक खोली अगोदर साफ करून घ्यावं लागते आणि दसऱ्याचं साफसफाई करणं तर हे तर करावंच लागणार. हे तर सगळ्याच बायकांचं काम असते करणं. तर इकडं भरपूर अशी कामं पडले आहेत माझे अजून. चला जसं होईल तसं, जेवढं होईल तेवढं करतच राहायचं. आणि आजपासून मी केलं आहे चालू. तर भांडी वगैरे सगळी काढली ती मी इकडची रॅकची. आणि चला म्हणलं घासायला सुरुवात करावं. तर आता वाजले आहेत 5 आणि इकडं कपडे वगैरे नुसतं दसरा म्हटलं की 2-4 दिवस राडा तर असतोच. आणि इकडं माझं भरपूर असं झाडू वगैरे काढायचं राहिले. सगळा पसारा पडला आहे. तर आज काय दळणं पण आहे. तर ह्यांना पण मी लवकरच बोलवलं होतं घरी. तर मला आवरू लागायला काम. तर एकटीनेच करायचं असं काही नसतं, दोघांनी मिळून करायचं असते. तर इकडं हे पण आलेले आहेत. भरपूर अशी कामं पडलेले आहेत. चला आता ह्यांना पण पत्रा धुवायला लावायचा आहे. आणि घरं धुतल्याशिवाय तर काही भांडी घासता येत नाही. चला मग आता घेते भांडी घासून. दिवस मावळायला लागला आहे. आत्ता काय थोडी, सकाळी काय थोडी, असे तरी करून घासावीच लागणार आहेत. कपडे वगैरे तर अजून धुतलेलेच नाहीत. तर आजच सुरुवात केलेली थोडं थोडं हे करायला. चला मग घ्यायचेत भांडी घासून. तर इकडं बघू शकताय, तर मी अगोदर भांड्यापासून सुरुवात केलेली. इकडं घर वगैरे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. तर खूप अशी गडबड चाललेली काल माऊलीची, पप्पांची, माऊलीची, अक्षताची, ते तिघांनी धुवून घेतलेलं आहे घर. इकडं फ्रीज वगैरे सगळं पुसून झालेलं आहे. तर देव वगैरे घासायची राहिलेत मला अजून. तर मी ती धुवून घेतलेलं आहे. इकडं मी अगोदर भांड्यापासून सुरुवात केली. तर अगोदर भांडे घासून घेतलेत. तर भरपूर अशी भांडे होते ना. तर अगोदर भांडे घासून घेतले. अजून बरेच भांडे आहेत बाहेर. आणि बेडमध्ये पण बाहेर भरपूर असे आहेत. तर चला एक 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 काम करायचं चाललं आहे. दसऱ्याची साफसफाई. आणि इकडं मी शेगडी वगैरे घासून ठेवलेली. गॅसची शेगडी वगैरे, माळव्याची जाळी. बरेच अजून कपडे वगैरे तसे धुवायचे राहिलेले आहेत. तिकडं आपलं किचन पण सगळं आवरून झालेलं आहे. किचन कट्टा पण. चला एक 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 साफसफाई करायचं तर चालूच असते. दसरा म्हणल्यानंतर सगळं आवराआवरीच असते त्या. आणि इकडं पण बरेचसे असे कपडे, दसरा म्हणले की हे राडा असणारच. इकडं बरेचसे कपडे काढले ते धुवायला. तर इकडं सुद्धा हे सगळं बाजार वगैरे काढलेला. डबे घासून ठेवले. तर चला म्हणलं तोपर्यंत इकडं पाट्याने भरून ठेवले मी माळवं, कांदा, टोमॅटो. तर इकडं माळवं पण हे बाजार पण काढून ठेवलेलं आहे मी. डबं घासून घेतलेले आहेत. तर घर सारा पसारा. तर बाहेर तुम्ही बघू शकता, बाहेरसुद्धा भरपूर असं ऊन पडलेलं आहे. आणि कपडे वगैरे काही धुतली नाहीत. तर अगोदर भांड्यापासून सुरुवात केलेली. तर भरपूर असं ऊन पडलेले बाहेर पण. चला मग माझा काय नाही, छोटासा ब्लॉग असणार आहे. तर झाली कामाला सुरुवात. तर तब्येत काय ठीक नाही, पण करायचं चालू. तर आज मी भांड्यापासूनच सुरुवात केलेली. चला मग बाय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.